घेतलेली वांगे आपण मसाला आहे पाण्यात टाकेला आता ते थोडे मस्त आपल्या या फोडणीत टाकून घेऊ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आता संध्याकाळ झाली, आमची किट्टूबाई पा आता लागली तयारी करायला. आता तिला सांगितलं तिच्या मामीनं की थोड्याशा काळ्या आण म्हणून बा की आता चूल चेतवा लागत. काऊन की ब्या म्हटलं तिला की चहा कर, त्याच्यासाठी आता किट्टूबाईला आम्ही पाठवलं तिकडे पराठे आणण्यासाठी. आता पराठे आणून राहिली आमची किट्टूबाई. तर आमच्या किट्टूबाईनं तर आली तर आणल्या तर खरी आता पराठ्या. आता पाहू आपण आता चेतवता येते की नाही तिले. चला आता चहा तर बनवून रेडी झाला, तर आणला आता संजीवनीनं चहा माझ्यासाठी. गरम गरम आहे. तर गरम चहा आहे मस्त गुळाचा स्पेशल. चटका लावून घे सांग. तर आलो मी दुकानापाशी. आता हे आमचे दोन नग इतके म्हटलं हे करू राहिले ते मस्त आहे. त्याच्यानं मला घरून यायला लागलं इकडे. आता डबल दुकान चालूच आहे मला, त्याच्यानं मला इकडे यायला लागलं दोघांसाठी. बापरे, आमचं पिनू म्हणते हे आर्मी कुत्रं आहे, ट्रॅक्टरपाशी उभा आहे. आता हा सांगायला हे आर्मी कुत्रं वाटते काय? आर्मी कुत्रंच म्हणते आमचा आरू. कोणतं कुत्रं आहे रे बा ते? आर्मी कुत्रं आईले काहीच म्हणत नाही. आर्मी कुत्रं आहे का ते? आता आमचा त्यालाही फ्रेश पैकी बात त्याच्या टायरावर बसत होता. एवढा धुळला होता त्या टायरावर की बस त्याच्यात पॅन्टाटी पुरा धुळा लागेला. येता बरोबर लगेच झालं पोल्युशनमध्ये आहे. खरं पॅन्ट भरला धुळल्या. बैल वंड्या आल्या तर वावरातून घरी मस्त 5 वाजले तर चालले लोक घरी. ते दुकानापुढून सर्व दिसते मस्त. चला तर आता येणं स्वयंपाकाची तयारी केली. आता मी आता घ्या बाज लावून घेतो. ही बाज आहेत सारखी बाज घेतो. आता सगळं लावून थोडासा काढून राहायचं म्हणजे हटतो. म्हणजे दुळला धाळला म्हणजे काही कुत्रे आहे आमचं लाईनं पिल्लू आहे ते येत नाही. तर आमचा यार बसला असता का आता मस्त लहान लहान विमानं बनवत. हे पा कसे लहान विमानं बनवते आहे. कोणाकोणाला जमते लहान विमानं बनवणं? अरे आरू, कोणाकोणाला जमते असं विमान बनवणं? हो का? तयारी चालू आहे आमची आता भाजीचे. तर चला आता संजीवनी घेतले मस्त वांगे बनवण्यासाठी. वांगे कापून घेऊ राहिले. एका इकडे आमचा आरू म्हटलं हा विमानाच्याच नादी लागला, विमानच बनवतो म्हणते. आता काय बनवून राहिला तर फटाका? हो का? तर इकडे पहा, इकडे आमची मस्त आता संध्याकाळच्या भाजीची सोय चालू आहे. त्यात वांगे फर्स्ट क्लास पैकी मस्त कच्चे वांगे मस्त. आता असे वांग्याचे 4-4 भाग करून घेऊ मस्त. आणखी थोडे थोडे अजून त्याच्यात 2-2 तुकडे करू म्हणजे जेणेकरून ते लवकर शिजतील आपले भाजीतनी वांगे. संजीवनी फार सुपर भाजी करते मस्त वांग्याची. तिचा काहीच वांधा नाही भाजी करण्यासाठी. चला जरा आता सुरुवात झाली आमची. आता वांगे तर झाले कापून. आता इकडे मस्त आपण शेंगदाणे भाजीसाठी तावा घेऊ आता मस्त चुलीवर ठेवू. तर बघा पन्नीत आम्ही शेंगदाणे थोडेसे आहेत तर एवढेच भाजू भाजीसाठी. बस झाले थोडेसे मूठभर काही आम्ही बाकीचे मग आमचा आरू आहेच खायले. थोडेसे शिल्लक भाजून टाकले जातात. कारण हा तर गडी तर म्हणते की तेलमीठ लावूनच पाहिजे म्हणते बा. त्याला सांगा आता तेवढ्यासाठी आता त्याला तेलमीठ लावून द्यावं लागेल. भाजीची सोय होती ते तर पुरे दिले शेंगदाणे टाकून. त्यातले थोडेसे म्हणजे आमच्या दोघायले होती ना बाकीचे भाजीसाठी. हा बसला आता वाट पाय. आता मस्त पाणी घेतलं त्याच्यात थोडंसं आता मीठ टाकून घेऊ आणि ते या ताव्यावर जे शेंगदाणे आहेत ना त्याच्यावर आपण मस्त आता ते थोडेसे भाजले आले आता त्याच्यावर टाकून देऊ. आता ते फिरो फारो केले की मस्त कुरमुऱ्यासारखे होतात. काऊन की आमच्या आरूसाठी तर बस आरूली फक्त शेंगदाणे दिसले तर त्यानं चालू केलं लवकर भाजा त्यासाठी नाचणे लावलं गळ्यानं. आता कामच भारी आहे. काय आले आमचे आता शेंगदाणे होत मस्त फर्स्ट क्लास पैकी. आमचा इकडे तर डान्सही चालू आहे काहीच वांधा नाही. म्हणजे तोपर्यंत आमची भाजी लोक आम्ही
इकडे थोडेसे जे शेंगदाण्यात भाजेल ते पण खाऊन घेतो. काय रे मच्छर केवढा आहे बाप. चला तर आता मस्त शेंगदाणे बा मस्त कसे कसे डाग पडले त्याला काळे काळे शेंगदाणे आपल्या इकडे मस्त भाजून झाले. गरम हे पाय थांब रे थंडी होऊ दे रे बाबू. गरम आत्रे थांब. तेव्हा आमचा तो तिकडून तिनू पण आलता आता शेंगदाणे पाहता बरोबर वापस गेला तिकडे. आता काय झालं काय पता त्याला. थांब रे गरम आत रे बाबू जरा फक्त थांब. तर इकडे लसूण घेऊन राहिले आता मस्त वाटून भाजीसाठी. इकडे मस्त इकडे कांदे घेतले. 2 कांदे घेतले ना बा काप्यासाठी. कापणं चालू आहे. तर आमचा गडी पाहा मस्त मस्त्या करू राहिला. पप्पा उद्या आम्ही प्लॅन सुचला काय तर बा शाळेत. काय प्लॅन उद्याचा तो उद्या शाळेत होली आहे होळी. तर हा सर घेऊन नाही दे. मग तर आम्ही त्यांनी काय करेन हा आम्ही पैसे घेईन हा आणि त्या गलद्याची घंटा वाजली. हा नाही नाही पहिले जायच्या वक्ती शाळेत पहिले मोठी फुगे घेईन. हो का त्या लॉंग घेईन होलीचा हा. आणि त्याच्यामध्ये पाणी भरून चला आता मस्त कांदा कापून झाला मस्त बारीक. आता इकडे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. 2 माप टाकले तेल. तेल आले आता चांगलं गरम होऊ देऊ. तोपर्यंत इकडे आमचे शेंगदाणे चालू जातात. आमच्या आरूचे खाणं चालू तर मी खातो त्यातले 1-2. चला तर आता ते उरलेले शेंगदाणे मस्त आपण खलबत्त्यात टाकून घेऊ. आयुषच्या पप्पानं नारूनं खाऊन घेतले याच्यातले शेंगदाणे. आता उरले थोडीशी मुठकभर. आता ते कुटून घेतो जाडे जाडे. कुठे हे घे कुठ बारीक बारीक. चला आता आमच्या आरूले कुट्याला लावून राहिलो आम्ही. आता याले मस्त कुटल्यात आता ते कुटता येतात शेंगदाणे. आता मोहरी घेतो आणि टाकून अर्धा. चला तर इकडे आपले कढई तपली. आता मग कढईत तेल तपलं चांगलं त्यात मोहरी टाकून घेऊ. ते आता थोडं जिरे टाकून घेतलं. त्याच्यात आता कांदा टाकून घेऊ. चांगला आता फिरून देऊ त्याले आपण. इकडे लसूण पण टाकून घेतला. आता मस्त लावला इकडे फिरवणं. आता मस्त आपला कांदा लसणची पेस्ट चांगली उरायची मस्त अशी ब्राऊन कलरची. तर त्यात थोडेसे आता मीठ टाकून घेऊ. हळद टाकून घेऊ. आणि हा थोडासा मसाला घरचा मसाला काळा मसाला आणि मिरची पावडर टाकून घेऊ. त्याला आता फिरून घेऊ जरासं. धना पावडर. थोडी त्यात धना पावडर टाकून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ म्हणजे तो मसाला आपला जळणार नाही. काय लावलं याने इतका दांगडं लावलं या 2 पोट्ट्यानं आहे ऐकायला तयार नाही. मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली आपली मस्त वांग्याच्या भाजीसाठी. आपली कोथिंबीर आहे आपण ते कोथिंबीर पण टाकून घेऊ याच्यात. आणखीन फिरून घेऊ थोडंसं. आता हे धुतलेले वांगे आपण मसाला आहे पाण्यात टाकेला. आता ते थोडं मस्त आपले या फोडणीत टाकून घेऊ. टाकल्यानंतर आता त्याला आता थोडंसं मस्त फिरवून घेऊ. त्यात आता शेंगदाण्याचा कूट टाकू थोडा. त्याला तर ऑलरेडी पहिली मीठ टाकलं होतं आपण त्याला लागलं. 2 वेळा मीठ झालं म्हणजे थोडं त्याच्यावर आता आपण झाकून ठेवून देऊ. जाव तर आहेच. सर्व पाणी आटलं मस्त याच्यातलं. सर्व ग्रेव्ही मसाल्यात हे आपल्या वांग्यातली सर्व मसाला ग्रेव्ही गेली. आता टाकू थोडंसं पाणी. काय तर हसायचं. झाकण ठेवून घेऊ आता.